नमस्कार मित्रांनो, जीएसआयटी सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळामध्ये भरती आलेली आहे आणि मित्रांनो ही जी भरती आहे ही 8 पदांसाठीची भरती आहे. या भरतीसाठी आपल्याला अर्ज कशा पद्धतीने मागवलेले आहे, अर्ज कधीपर्यंत करायचा आहे, त्याचबरोबर आपल्याला इथं जो काही अनुभव आहे तो अनुभव कशा पद्धतीने मागितलेला आहे, या सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरे जी आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मित्रांनो तुम्हाला या आपल्या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यासाठी काय करायचं आहे, हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे विदाउट स्किप करता, म्हणजे तुम्हाला या भरतीबाबतची जी माहिती आहे ती सविस्तर माहिती मिळून जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. मित्रांनो बघा, ही जी भरती आहे ही भरती कोणकोणत्या जिल्ह्यासाठी आहे? सोलापूर, नागपूर, बारामती येथे जे काही गृह प्रकल्प राबवले जात आहेत महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळातर्फे, या ठिकाणी गृह प्रकल्प राबवले जात आहेत. त्या सर्व ठिकाणी आपल्याला ही जी काही पदं आहेत ते पदं भरली जाणार आहे. त्यासाठी आपल्याकडून अर्ज मागवण्यात आलेले आहे आणि आपल्याला अर्ज जे करायचे आहेत ते अर्ज आपल्याला ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. तर ते कधीपर्यंत करायचे आहेत? तर 8/10/2024 पर्यंत आपल्याला ऑफलाईन पद्धतीनं हे जे अर्ज आहेत ते अर्ज आपल्याला तिथं सादर करायचे आहे. अर्ज जे सादर करायचे आहेत ते तुम्ही स्पीड पोस्टनं किंवा डायरेक्ट ही तिथं नेऊन देऊ शकता. तर हे जे काही पद कोणकोणते आहेत बघा, उपअभियंता तांत्रिक, डेप्युटी इंजिनियर टेक्निकल जे आहे त्यासाठी 2 पदं आहेत. त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता सिव्हिल विभागासाठीचं आहे, त्याच्यात 4 पदं आहेत. त्याच्यानंतर लेखापाल म्हणजेच अकाउंटंट 1 पद आहे आणि ग्राफिक डिझायनर साठीचं 1 पद आहे. अशा 8 पदांसाठीची ही भरती होणार आहे. तर ही जी काही भरती आहे त्याची जी काही डिटेल जाहिरात आहे मित्रांनो, ती डिटेल जाहिरात आपल्याला ही जी काही वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची त्या वेबसाईटवरती देण्यात आलेली आहे. तिथे जाऊन आपण डिटेल जाहिरात बघू शकता. तर आता आपल्याला पाहायचं आहे की याच्यासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता आणि त्याचबरोबर अनुभव कशा पद्धतीने मागवलेला आहे. तर जे काही उपअभियंता आहेत तांत्रिक विभागाचे 2 पदं, त्यासाठी बघा काय म्हटलेलं आहे, मान्यता प्राप्त विद्यापीठातून तुमची बीई सिव्हिल किंवा बीटेक, एमई, एमटेक सिव्हिल इंजिनिअरिंग जी पदवी आहे ती पदवी झालेली असेल त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. त्याचबरोबर अनुभव बघा काय केलेला आहे इथं, तर तुमच्याकडे किमान 8 वर्षाचा अनुभव जो आहे तो 8 वर्षाचा इथं अनुभवही मागवण्यात आलेला आहे. तर अनुभव कुठला कुठला असला पाहिजे, तर तुम्ही सेवानिवृत्त उपअभियंता, सहअभियंता, पीडब्ल्यूडी, सीडब्ल्यूडी, म्हाडा, महानगरपालिका, एमआयडीसी, सिडको इत्यादी तत्सम विभागात जर तुम्ही काम केलं असेल त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. सिव्हिल विभागामधील कामाचा तुमचा किंवा रिअल एस्टेट मधील कामाचा तुमचा किमान 8 वर्षाचा अनुभव असणं इथं आवश्यक आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. बघा इथं अजून कोणाला प्राधान्य दिले जाणार आहे, तर प्रकल्प प्रस्ताव तयार करणे, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी विकास यांचे प्रकल्प प्रस्ताव तपासणे, सादरीकरण, मंजुरी, लेखाजोखा ठेवणे इत्यादी गृहनिर्माण निविदा दस्तऐवज करणे, बोला व्यवस्थापन तयार करणे आणि त्याची समीक्षा करणे आणि निविदा अनुमानित अंदाज प्रदान करण्याचं सक्षम असलं पाहिजे, हे इथं देण्यात आलेलं आहे. बघा हे जे काय अनुभव आहे हा सर्व अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. कनिष्ठ अभियंता तांत्रिक 4 पदं आहेत. इथं तुमची सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री असणं आवश्यक आहे. कोणत्याही विद्यापीठातून तुमचा डिप्लोमा किंवा डिग्री सिव्हिल मधली झालेली असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी इथं आपल्याला 5 वर्षाचा अनुभव मागवलेला आहे. हा अनुभव जो आहे तो शासकीय, निमशासकीय मंडळे, महामंडळे, सरकारी उपक्रमे किंवा नोंदणीकृत सुप्रस्थापित कंपनी असेल किंवा फर्म असेल त्यातील 5 वर्षाचा तुम्हाला इथं अनुभव आवश्यक आहे. 5 वर्षाचा अनुभव असेल तुमच्याकडे तर तुम्ही काय करू शकता, इथे अप्लाय करू शकता. त्याचबरोबर ऑटोकॅडचे पण तुम्हाला नॉलेज असणं आवश्यक आहे. हे काय दिलेलं आहे, सर्व अनुभव वगैरे तुम्हाला काय पाहिजे याची डिटेल माहिती इथं दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर पुढचं जे पद आहे ते लेखापालचं आहे, अकाउंटचं, त्याची 1 पोस्ट आहे. तर इथं तुमची काय असली पाहिजे, वाणिज्य विभागातून म्हणजेच कॉमर्स मधून तुमची पदवी झालेली असली पाहिजे आणि तुम्हाला अनुभव असला पाहिजे कोणत्याही संस्थेमध्ये 5 ते 8 वर्ष काम केल्याचा तुम्हाला अनुभव असला पाहिजे. त्याबरोबर तुम्हाला जीएसटी, टीडीएस, पीएफ, पीटी या गोष्टीचंही नॉलेज असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला त्रैमासिक टीडीएस सुद्धा भरण्याचा अनुभव असला पाहिजे आणि टॅली प्राइम हे जे काही सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरचा तुम्हाला अनुभव असणं आवश्यक आहे मित्रांनो. त्याचबरोबर तिथं तुम्हाला
कोणकोणत्या जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत किंवा आणखीन काय आवश्यक आहे अनुभव हे इथं डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे. पुढची पोस्ट आहे ग्राफिक डिझायनर, एक पोस्ट आहे. तुम्हाला इथं ग्राफिक डिझायनर मधील पदवी आवश्यक आहे आणि इथं बघा तुमचा 5 वर्षाचा अनुभव ग्राफिक डिझाईन मधला आवश्यक आहे. हेही तुम्हाला इथं डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे. पाहू शकता की कशा पद्धतीनं ग्राफिक डिझायनिंगचा अनुभव तुम्हाला असला पाहिजे. आता मित्रांनो आपल्याला अर्ज कशावरती करायचा आहे, तर हा जो पत्ता दिलेला आहे, अर्जाचा इथं फॉर्मॅट दिलेला आहे. या पत्त्यावरती हा जो काय फॉर्मॅट दिलेला आहे, या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज करायचा आहे. बघा इथं डिटेल फॉर्मॅट दिलेला आहे मित्रांनो आणि इथं तुम्हाला शेवटी तुमची साइन करून तुमचे जे काही सर्व डॉक्युमेंट आहेत, तुमचे अनुभव असतील, शैक्षणिक डॉक्युमेंट असतील, हे सर्व डॉक्युमेंट काय करायचे त्याला अटॅच करून हा जो फॉर्म आहे, तो हा फॉर्म या पत्त्यावरती तुम्हाला काय करायचा आहे, सादर करायचा आहे. स्पीड पोस्टनं किंवा डायरेक्टली तुम्ही फॉर्म नेऊन दिला तरी तिथं चालणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. तर बघा ही जी काही भरती आलेली आहे महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळामध्ये, तर तुम्ही याच्यामध्ये क्वालिफाय होत असेल तर नक्कीच काय करायचं आहे मित्रांनो, तिथे तुम्ही अप्लाय करायचा आहे. मित्रांनो तुम्हाला याबाबत आणखीन काही शंका असल्यास तुम्ही मला या व्हिडिओच्या चॅट बॉक्समध्ये विचारू शकता आणि माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.